आज आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉप यामधलं क्षेत्र 6 लाभार्थ्यांचे समाधान म्हणजे विद्यार्थ्यांची यामध्ये 118 ते 128 मानके आहेत म्हणजे 11 मानके आहेत. 118, 119, 120, 21, 22 आणि 123 पर्यंत आपण या ठिकाणी 6 मानकांचा या ठिकाणी अभ्यास करूया. पहिलं जर आपण पाहिलं या ठिकाणी तर शाळा विद्यार्थ्यांना शैक्षणिक धोरणावर मते व सूचना मांडण्याची आणि शालेय निर्णय प्रक्रियेत सहभाग होण्याची संधी उपलब्ध करून देते. तर या ठिकाणी मानक क्रमांक 118 आहे बघा. या ठिकाणी तक्रार पहिलं स्तर जर आपण निवडलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तक्रार पेटी, सूचना पेटी म्हणजे 2 फोटो या ठिकाणी जमा झालेत. त्यानंतर विद्यार्थ्याच्या प्रश्नावली म्हणजे बघा आपल्या शाळेमध्ये तक्रार पेटी आणि सूचना पेटी आहे त्याचे 2 फोटो काढा. विद्यार्थ्याचे प्रश्नावली कोणकोणती या ठिकाणी शाळा विद्यार्थ्यांना शैक्षणिक धोरणावर स्वतःची मते आणि सूचना व्यक्त करण्यासाठी संधी उपलब्ध करून देते. म्हणजे एका कागदावर त्यांचे प्रश्नावली लिहून घ्या म्हणजे शैक्षणिक धोरणावर त्यांचे विचार त्या ठिकाणी मांडा, त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडा. अशा प्रकारचे 3-4 फोटो या ठिकाणी पहिल्या स्तरमध्ये फोटो आपल्याला मिळून जातात. जर आपण स्तर 2 निवडला असेल तर शालेय मंत्रिमंडळ बघा आपल्या शाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळाचा चार्ट ऑफिसमध्ये लावलेला असतो. तो शालेय मंत्रिमंडळ निवडणूक त्याचा फोटो घ्या. बालसभा घेतली असेल विद्यार्थ्यांची त्याचा फोटो घ्या. त्याचे इतिवृत्त पहा. SMC म्हणजे शालेय व्यवस्थापन समितीमध्ये आपण 2 विद्यार्थ्यांचा सहभाग घेतो. बघा हे नाही समजलं आपल्याला, हे पुरावे नाही समजलेत, हे जे पुरावे आहेत हे पुरावे नाही समजले आपल्याला तर वरती पाहायचं. या ठिकाणी दिलेलं आहे बघा. शाळा विद्यार्थी प्रतिनिधी शाळा व्यवस्थापनामध्ये सहभागी संधी देते म्हणजे शाळा व्यवस्था समितीमध्ये आपण 2 विद्यार्थी सहभाग घेतो त्याचा फोटो काढा. नंतर आपण स्तर 3 निवडला असेल तर या ठिकाणी बघा समाज माध्यम, वेबसाईट, वर्तमानपत्र, विद्यार्थी आंतरशालेय याचे फोटो या ठिकाणी काढा. हे नाही समजलं असेल तर या ठिकाणी दिलेलं बघा. विद्यार्थ्यांकडून आलेल्या अभिप्रायावर शाळा नियोजनाबद्ध कृती आराखडा व ध्येय निश्चितीबाबत विकासाच्या दिशा ठरवते. म्हणजे थोडक्यात विकास आराखडा असतो बघा. विद्यार्थ्यांकडून आलेल्या अभिप्रायावर शाळा नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करायचा आहे. ध्येय निश्चितीबाबत विकासाच्या दिशा ठरवते म्हणजे यामध्ये समाज माध्यम, वेबसाईट, वर्तमानपत्र, विद्यार्थी आंतरशालेय याचे फोटो या ठिकाणी आपल्याला घ्यायचे. नंतर बघा चौथा जर आपण स्तर निवडला असेल 118 मानकांमधले तर शाळा विकास आराखडा आपण भरतो बघा. शाळा विकास आराखडा त्याचा फोटो काढा. नंतर संगणक प्रयोगशाळा आपल्या शाळेत संगणक प्रयोगशाळा असेल त्याचा फोटो काढा. डिजिटल शाळा असेल त्याचा फोटो काढा या ठिकाणी. नंतर आपण मानक क्रमांक 119 पाहूया. शाळा आनंददायी शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तयार करते. यामध्ये काय बघा यामध्ये दिलेलं बघा मानक क्रमांक 119 आपण पाहतोय. तर यामध्ये पुरावे काय जोडायचे. पहिला स्तर निवडला असेल या ठिकाणी शिक्षक कर्मचारी यांचे निरीक्षण करायचे. बोलक्या भिंती, बोलक्या वरांडा, बोलका वर्ग, लॉगबुक मधील नोंदी म्हणजे बघा या गोष्टी आपल्या शाळेमध्ये उपलब्ध आहेत. बोलक्या भिंती असेल, बोलका वरांडा असेल, बोलका वर्ग असेल त्याचे 4-5 फोटो काढा. त्याची PDF बनवा. स्तर 1 मधलं. स्तर 2 मधलं काय आहे तर बघा विद्यार्थी हजेरी पत्राचे अभिलेखे हे प्रत्येक वर्गाचे असतं बघा. आपले विद्यार्थी हजेरी पत्राचे अभिलेखे त्यांचे फोटो काढा. विविध आनंददायी उपक्रमाचे अहवाल या ठिकाणी घ्या. आनंददायी उपक्रम आपण घेत असतो बघा. शाळेत विद्यार्थीची हजेरी व्यवस्थित लागावी म्हणून आपण शाळेत बाल आनंद मेळावा, वनभोजन, सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आपण घेत असतो. स्तर 2 या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे बघा. हे नाही समजलं तर यामध्ये दिलेलं बघा. शाळा विद्यार्थी शाळेत यावेत म्हणून त्याच्या सक्रिय विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन करते. मग कोणकोणते कार्यक्रम तर सांस्कृतिक कार्यक्रम, वनभोजन आणि बाल आनंद मेळावा अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले की विद्यार्थ्याची हजेरी जास्तीत जास्त लागते. मग त्याचा पुरावा काय जोडायचा या ठिकाणी दिलेलं बघा. विद्यार्थी हजेरी पत्रकाचे अभिलेख, विविध आनंददायी उपक्रमाचे अहवाल लिहा. आपण शाळेत कोणकोणते प्रकारचे उपक्रम घेतो त्या उपक्रमाचं एका कागदावर त्याचं लिहून काढा आणि त्या ठिकाणी मुख्याचा सही शिक्का करा. त्याची PDF बनवा. स्तर 3 निवडला असेल तर बघा आनंददायी उपक्रम कृती कार्यक्रमाचे दस्तऐवज, सशालेय उपक्रम अहवाल, विद्यार्थीची प्रतिक्रिया हे या ठिकाणी नाही समजलं असेल तर हे वरचं या ठिकाणी हे वाचा. या ठिकाणी शिक्षक विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाच्या योजना तयार करण्यास प्रोत्साहित करतात. बघा स्वयं अध्ययन करण्याचे जे काय असेल त्याचे एक कृती आराखडा तयार करा.
शाळा विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाच्या आंतरक्रियेमध्ये सहभागी करते. म्हणजे जे काय आपण आनंददायी शिक्षणाच्या ज्या उपक्रम आनंददायी शिक्षणाचे जे उपक्रम घेतो आपण त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घडून आणतो त्याचे फोटो काढा. म्हणजे आनंददायी उपक्रम कोणकोणते त्याचा फोटो काढा. कृती कार्यक्रमाचे फोटो काढा. सशालेय उपक्रम अहवाल त्याचे फोटो काढा. आणि विद्यार्थी प्रतिक्रिया काय देतात ते उभे राहून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे फोटो काढा. नंतर बघा मानक क्रमांक 119 मध्ये स्तर 4 जर निवडला असेल तर विद्यार्थ्याचे अध्ययन नियोजन, अभ्यासक्रम, विषय मित्र, सहाध्यायी अध्ययन याचे फोटो काढा. हे नाही समजलं तर या ठिकाणी बघा म्हणजे विद्यार्थी स्वतः अध्ययनाचे नियोजन करतात. म्हणजे अध्ययनाचे स्वतः नियोजन करतात. त्याचं एक नियोजन बनवा आणि त्याचं त्या ठिकाणी फोटो टाका. मानक क्रमांक 120 मध्ये पहा पहिलं आहे बघा संबंधित फाईल नसती. म्हणजे हे बघा हे नाही समजलं तर या ठिकाणी बघा दिलेले आहे परीक्षण मुद्देसूद मांडण्याची मार्गदर्शक तत्त्वे शाळेकडे उपलब्ध आहेत. म्हणजेच काय हे जे आहेत बघा हे सुरक्षा, पाणी, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन इत्यादीचा लेखाजोखा मांडण्याच्या व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत सहभागी होतो. म्हणजेच काय बघा शालेय सुरक्षा, पाणी, पर्यावरण संवर्धन, स्वच्छतेबाबतचे हे जे पहिलं स्तर आहे या ठिकाणी. पहिलं स्तरचं काय सांगितलेलं आहे परीक्षण मुद्देसूद मांडण्याची मार्गदर्शक तत्वांचे शाळेकडे उपलब्ध आहेत का त्याचे फोटो काढा. नंतर आपण स्तर 2 निवडला असेल तर बघा शालेय सुरक्षा, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता व पाण्याचे वर्षातून किमान 3 वेळा शाळा परीक्षण करते आणि परीक्षणाचा अहवाल देते. म्हणजे पाणी परीक्षणाचा अहवाल या ठिकाणी जमा करायचा आहे. वार्षिक परीक्षण अहवाल स्तर 2 मध्ये वार्षिक परीक्षण अहवालचा त्या ठिकाणी फोटो टाका. स्तर 3 निवडला असेल तर शालेय सुरक्षा, पाणी संवर्धन, शालेय सुरक्षा, पाणी, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता यांच्या परीक्षणात विद्यार्थी सहभागी होतात. पाणी संरक्षणामध्ये विद्यार्थी सहभाग घडून आणा. म्हणजे विद्यार्थी प्रत्यक्ष मुलाखत, स्वच्छता दूत. बघा आपल्या शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छता दूत आहेत. स्वच्छता दूताचे एखादा व्हिडिओ घ्या किंवा त्याचे फोटो काढा. विद्यार्थ्याची मुलाखत घ्या त्याचा फोटो काढा आणि स्तर 3 मध्ये त्याचे टाका. स्तर 3 मध्ये तो टाका. मानक क्रमांक 120 पाहत 20 पाहत आहोत आपण या ठिकाणी. बघा जर स्तर 4 निवडला असेल तर शाळेने सामाजिक लेखा परीक्षण करीत असताना त्यामध्ये विद्यार्थ्यांना सामावून घेतले आहे. शाळेने स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, पाणी, सुरक्षा याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना केलेली आहे. यामध्ये मग फोटो कोणते जोडायचे तर परीक्षण अहवाल, बाह्य स्रोतांची केलेला करार, शेती मंडळ, हरित मंडळ, पर्यावरण संरक्षण मंडळ यांचे अहवाल जमा करा आणि त्या ठिकाणी ते अपलोड करा. स्तर 4 चे सांगत आहे या ठिकाणी मी. नंतर बघा आपण मानक क्रमांक 121 घेऊया. यामध्ये बघा मानक क्रमांक 121 अध्ययन अध्यापन प्रक्रिया, मूल्यमापन, विविध उपक्रम, भौतिक सुविधा, सुख सुविधा याबद्दल विद्यार्थी समाधानी आहेत का. म्हणजे बघा स्तर पहिला निवडला असेल तर विद्यार्थी वर्गातील अध्ययन अध्यापन प्रक्रिया, मूल्यमापन, विविध उपक्रमांचा लाभ घेतात तसेच भौतिक सुख सुविधांचा वापर करतात. स्तर 1 मध्ये तर याचं पुरावे काय जोडणार आपण तर विद्यार्थी मुलाखतीतून प्राप्त माहिती घेतात आणि त्याचे फोटो 2-4 फोटो त्या ठिकाणी त्याची PDF बनवा. या ठिकाणी आपण स्तर 2 निवडला असेल तर विद्यार्थ्यांना स्तर 1 मध्ये दिलेल्या घटकावर मते, प्रतिक्रिया, सूचना मांडण्याची व्यवस्था असून त्यांच्या सूचना व मतांचा आदर केला जातो. म्हणजे बघा या ठिकाणी स्तर 1 मध्ये जी सांगितलेले बघा त्याचं मत घ्या. विद्यार्थी या ठिकाणी मत घ्या, त्याची सूचना घ्या, त्याची एका कागदावरती लिहून काढा आणि त्याची PDF बनवा. म्हणजे प्रत्यक्ष नोंदी त्या ठिकाणी घ्या आणि त्याचा फोटो काढा, त्याची PDF बनवा. नंतर स्तर 3 मध्ये बघा या ठिकाणी विद्यार्थ्याकडून आलेल्या योग्य सूचनानुसार योग्य कार्यवाही केली जाते. म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष नोंदी बघा त्या प्रत्यक्ष नोंदीच्या ठिकाणी फोटो काढा, त्याची PDF बनवा. नंतर स्तर 4 निवडला असेल बघा मानक क्रमांक 121 पाहतो आपण. या ठिकाणी शाळेने केलेल्या कार्यवाहीनुसार विद्यार्थी समाधानी आहेत का. या ठिकाणी विद्यार्थी मुलाखतीतून प्राप्त माहिती घ्या आणि त्याचा फोटो त्याचे PDF बनवा. नंतर 122 मानक पाहतो या ठिकाणी पण शिक्षकांचे समाधान.
शाळा शिक्षकांना त्यांचे अभिप्राय देण्यासाठी निर्धोक, भयमुक्त आणि काळजी घेणारे वातावरण तयार करते. अभिप्रायाचे वेळोवेळी पुनरावलोकन करण्यासाठी आणि शिक्षकांचा सुधारणा, नियोजन, मूल्यांकन यासाठी यंत्रणा विकसित करते. या ठिकाणी आपण पहिला स्तर घेतला असेल तर शाळा सुधारणा, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्था विकास समिती, शाळा विकास आराखडा रचना यामध्ये शिक्षक सक्रिय सहभाग होतात का, त्याचे फोटो काढा. शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ विकासाची संधी दिली जाते. म्हणजे स्तर 1 या ठिकाणी आहेत बघा. पुरावे काय जोडायचे स्तर 1 मध्ये उच्च शिक्षण परवानगी मान्यता प्राप्त, शिक्षक संचिका, शिक्षक नेमणूक अभिलेखे, शिक्षकांची प्रत्यक्ष चर्चा. बघा शिक्षक संचिका आहेत, शिक्षक नेमणूक अभिलेखे आहेत, शिक्षकांची प्रत्यक्ष चर्चा याचे 2-4 या ठिकाणी फोटो काढा, त्याची PDF बनवा. स्तर 1 मधलं झालं. आता स्तर 2चं काय या ठिकाणी शिक्षकांच्या यशोगाथा, उत्तम कामगिरी आणि विशेष उपक्रमाच्या देवाणघेवाणीबाबत शिक्षकांना शिक्षण परिषद व इतर व्यासपीठ उपलब्ध करून दिले जातात का. म्हणजे बघा दर महिन्याला आपल्याला जे शिक्षण परिषद होते त्या शिक्षण परिषदेमधील तुम्ही जो कामगिरी केली असेल त्याचा एक फोटो काढा. शाळेत शिक्षकांच्या अध्यापन कार्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान व डिजिटल सुविधांची उपलब्धता आहेत का त्याचे फोटो या ठिकाणी काढा. म्हणजे बघा काय काय करायचं आपल्याला. पुरावा काय जोडायचे स्तर 2 मधले मानक क्रमांक 122 मध्ये तर लॉगबुक, गोपनीय अभिलेखे, शिक्षण परिषदेमध्ये शिक्षकाच्या सहभागाचे पुरावे, शाळेचे मुखपत्र, संगणक कक्ष, इंटरनेट, प्रोजेक्टर सुविधा हे स्तर 2 चे या ठिकाणी फोटो 4, 5, 7, 8 फोटो या ठिकाणी जमा करा, त्याची PDF बनवा. स्तर 3 मध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहोत शाळेत शिक्षकांना त्यांचे व्यावसायिक समाधान मिळवण्यासाठी दस्तऐवजीकरण प्रक्रिया किंवा मूल्यमापन पद्धत उपलब्ध आहे. शाळेकडून शिक्षकांना त्यांच्या व्यावसायिक कामाबद्दल मिळालेल्या अभिप्रायाचा आढावा नियमितपणे घेतला जातो, त्याचे विश्लेषण करून त्याची योग्य ती कार्यवाही केली जाते. या ठिकाणी काय जोडत आहे स्तर 3 मध्ये तर अभिप्राय पुस्तिका, सेवा पुस्तिका, शाळा विकास आराखडा, बैठक इतिवृत्त. बघा अभिप्राय पुस्तिका असते, सेवा पुस्तिका असते, शाळा विकास आराखडा असतो शाळेचा, बैठक इतिवृत्त यांचे 1, 2, 3, 4 फोटो या ठिकाणी त्याची PDF बनवा. स्तर आता 4 पाहूया. या ठिकाणी आपण मानक क्रमांक 122 मधलं स्तर 4 या ठिकाणी पाहूया. शाळा किंवा संस्था शिक्षकांच्या कामाचे कौतुक, बक्षीस, प्रमाणपत्र, पुरस्कार, इतर पारितोषिके देऊन त्याचा सन्मान करतात, त्याचे फोटो जमा करा. शाळेकडे शिक्षकांच्या समस्या मांडण्याची यंत्रणा उपलब्ध आहे काढा. म्हणजेच काय करायला लागेल या ठिकाणी तर मासिक स्टाफ मीटिंग असते त्याचा फोटो काढा, अभिप्राय पुस्तिका असते त्याचे फोटो काढा, लॉगबुक नोंदवही असते मुख्याध्यापी त्याचा फोटो काढा, सेवा पुस्तक नोंदी त्याचे फोटो काढा, शिक्षकांचे प्रमाणपत्र, प्रशस्तीपत्र प्राप्त असल्याबद्दल प्रत्यक्षदर्शी पुरावा म्हणजे शिक्षकाला काही प्रमाणपत्र मिळालं असेल त्याचा फोटो काढा आणि स्तर 4 निवडला असेल त्यामध्ये ते फोटोची PDF बनवा. मानक क्रमांक 123 शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणाच्या नोंदी, योजना, पुरस्कार व इतर कृतीबाबत शिक्षक समाधानी आहेत का. बघा यामध्ये शिक्षकांचे समाधान सांगितलेले बघा. स्तर 1 निवडला असेल आपण तर शाळा शिक्षकांना त्यांच्या क्षमता विकासासाठी योग्य वातावरण प्रदान करते. स्तर 1 चा आपण या ठिकाणी पाहतो. म्हणजे पुरावे काय जोडायचे स्तर 1 मध्ये तर शिक्षकांची प्रत्यक्ष मुलाखत. नंतर बघा शिक्षकांची प्रत्यक्ष मुलाखत असले त्याचा फोटो काढा 2-4 आणि ते स्तर 1 मध्ये टाका. आता आपण जर स्तर 2 निवडला असेल शालेय विकासासाठीचे नियोजन, विविध उपक्रम तसेच शाळा विकास आराखड्यात शिक्षक जागरूक आहेत का त्याचे फोटो काढा. शिक्षक व्यावसायिक विकासाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होतात. मध्ये शिक्षण परिषद, चर्चासत्रे, परिसंवाद मध्ये काय नेमकं मानक क्रमांक 123 मध्ये शाळा विकास आराखडा. आपण बघा शाळा विकास आराखडा प्रत्येक शाळेचा आपण बनवलेला असतो त्याचे या ठिकाणी त्या फोटोची PDF बनवा. मानक क्रमांक 123 या ठिकाणी आपण पाहतो. नंतर बघा स्तर 3 निवडले असेल आपण शिक्षक विविध पुरस्कार आणि शिक्षक लाभार्थ्याची योजनाबाबत जागरूक आहेत. शिक्षक एकमेकांना सहकार्य करतात, एकमेकांचा आदर राखतात, शाळेत विशिष्ट अशी कार्यसंस्कृती रुजलेली आहेत त्याचा फोटो काढा. म्हणजे स्तर 3 निवडला असेल तर शिक्षक संचिका असते बघा, गोपनीय अहवाल असतो, सेवा पुस्तक यांचा या ठिकाणी फोटो काढा आणि त्याची PDF बनवा. निवडले असेल किमान एका शिक्षकाला जिल्हा, राष्ट्रीय. जर आपण स्तर 4 निवडले असेल किमान एका शिक्षकाला जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार व प्रशस्ती पत्रक प्राप्त आहेत का म्हणजे स्तर 4 साठी. मग यासाठी पुरावे काय जोडायचे म्हणजे कसली PDF बनवायची शिक्षकांना मिळालेले प्रशस्ती पत्रक,
पुरस्कार यांचे प्रत्यक्षदर्शी पुरावे त्या ठिकाणी स्तर 4 मध्ये जोडायचे. अशा प्रकारे आपण मानक क्रमांक 123 पर्यंत या ठिकाणी आपण पाहिलेलो आहोत. पुढचे राहिलेले जे 5 आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.